वेलकम टू डे 14 ऑफ 100 डेज डेली ब्लॉग चॅलेंज. गुड मॉर्निंग एव्हरीवन. कालचा ब्लॉग आला नव्हता बिकॉज काल मला शूट करायला जमलंच नव्हतं, कारण मी काल दिवसभर बाहेर होते, त्यामुळे शूट करायला जमलं नाही. आजचा ब्लॉग आला ॲज युजल. मी सकाळी लवकर उठले, आवरला, निघाले कॉलेजला. सकाळी लवकर उठून पण मला लेट झालं होतं आणि मला लेट झालं होतं त्यामुळे ईशाला पण लेट झाला होता. मॅमने आम्हाला दिली होती पनिशमेंट, म्हणजे मला ब्लेझर दिलं होतं आणि तिला हँडबॅग आम्हालाही वरती न्यायचं होतं. त्यानंतर मग आम्ही बसलो होतो लेक्चरला आणि आमचा क्लास 3ऱ्या मजल्यावरनं 4थ्या मजल्यावर गेला, त्यामुळे पाय दुखत होते चढून. ईशाला म्हटलं दाबता. ईशा पण चांगल्या कोणत्या तरी मूडमध्ये होते, त्यामुळे तिने पण माझे पाय दाबले. त्यानंतर आमचा झाला लंच ब्रेक आणि आम्ही बसलो जेवायला. आम्ही खूप दिवस झाले कॉलेजला आले नाही आहे, त्यामुळं आमचं कॉलेजचं खूप सारं मिस झालं. आणि इथं बघा ईशाचा स्पून येतो, ईशाने आणलं होतं पण मी घेतला, ईशाला हाताने खायला लावला. त्यानंतर आमचं होतं IT चं लेक्चर आणि मी बसले होते IT च्या लेक्चरला. पण ईशाचं तुम्हीच बघा तिथे काय चाललं आहे ते. तू मुझसे प्यार करता है की नाही ये बता पहिले. जोक सपाट. तिच्या सरांचा फोन होता. ती एक कोरिओग्राफर आहेत. आत्ता आमचा परवा कॉलेजमध्ये मोठा इव्हेंट आहे, त्यामुळे तिने डान्स घेतला, त्यामुळे ती तिच्या सरांशी बोलत होती. त्यानंतर होता आमचा PT चा लेक्चर आणि आमचं कॉलेज सुटल्यानंतर आणि तिथं बघा हे लहान पोरं पण परवाच्या इव्हेंटसाठी तयारी करत आहेत. त्यानंतर मी आले घरी आणि घरी आल्यावर माझा कुकिंगचा मूड होता, त्यामुळे मी केली थोडीशी कुकिंग, तुम्ही ते बघू शकता. आणि कुकिंग केल्याच्यानंतर मी बसले होते जेवायला आणि जेवल्यानंतर मला मम्मीला माहिती आहे मला स्वीट लागतं, त्यामुळे ती मला स्वीट ठेवून गेली. या स्वीटचं नाव काय आहे मला लक्षात येत नाही आहे, तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मला जायचं होतं बाहेर. आज 3 लिफ्ट चालू होत्या, ते मी शूट नाही केलं. आणि बाहेर गेल्यावर मला कॉफी प्यायची होती, त्यामुळे मी एकटीच बसले होते कॉफी प्यायला. मी अशी बसतच असते, म्हणजे कुठे एकटीच फिरते किंवा खायला बसते, मला काही वाटत नाही. मी गेले होते सलूनला बिकॉज मला प्रिपेरेशन करायची होती. मी कशाची प्रिपेरेशन करते आहे किंवा मी सारखे सलूनला का जाते हे तुम्हाला लवकरच कळन. त्यानंतर मी गेले मम्मीला घ्यायला आणि मम्मीला घ्यायला आल्याच्यानंतर आम्ही इथं गेलो डेकोरेशन बघायला गणपतीचा. बिकॉज आम्ही मागचे डेकोरेशन्स बघितले होते, ते काही एवढे खास आम्हाला आवडले नव्हते, त्यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी गेलो होतो डेकोरेशन्स बघायला. तिथले थोडे चांगले होते. तुम्हाला नक्कीच लवकर सांगेल की आम्ही कोणते डेकोरेशन घेतले. त्यानंतर मी घरी आले, फ्रेश झाले आणि बसले माझं स्किन केअर करायला. पूर्ण दिवसाचं 3 मिनिटच्या व्लॉगमध्ये नाही टाकता येत, त्यामुळं थोडंसं समजून घ्या, मी थोडं कट करते. तर गाईज आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून. अँड येस, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. बाय.